मित्रांनो, आज होती आपल्या गावची यात्रा. गावची यात्रा असल्यामुळे जावंच लागलं आणि तिथं धिंगाणा तर घालावाच लागला. आणि मी माझं सगळं काम आवरून निघालो कारण आपल्याला तमाशा पण पाहायचा होता. आणि आपलं गाव लांब नसल्यामुळं आपण 5च मिनिटात तिथं पोहोचलो. मग तिथं पोहोचल्यावर पहिले जत्रेत 2-4 चक्कर मारले. मग चक्कर मारून झाल्यावर हे नमुने भेटले जे लपू-लपू पोरी बघत होते. मग त्यानंतर मी पण त्यांची मजा बघत बसलो का कशी बघताय मुली. मग त्यानंतर डायरेक्ट 2च मिनिटात माळीत गेलो. माळीत गेलो मग इकडं-तिकडं बघितलं. अजून तर कोणी नाचाय नव्हतं लागलं. मग तिथंच 5 मिनिट डीजेचे गाणे ऐकत बसलो. मग काय गाणे ऐकता-ऐकता मित्र म्हणले, "चल जाऊ फिरायला." फिरायला गेलो तर मित्र तिथंच नाचत बसले येड्यावानी करीत. आणि माझे मित्र तर जत्रेमध्ये नाचत होते. मग काय अख्खी पब्लिक आपल्याकडे पाहायला लागली. मग काय त्यांना बोललो, "इथं नका नाचू, चला माळीत नाचायला." मग त्यानंतर माळीत गेलो. माळीत गेल्यावर बघितलं सगळे नाचायला लागले होते. मग काय आम्ही नाचायला लागलो. बघा मग आम्ही कसं नाचतो. आणि मग त्यानंतर काय माझे मित्र थांबनाच नाचायला. मग काय नंतर पाहिलं तर तिथं काठी पण नाचत होती देवाची. त्यानंतर मी माझ्या मित्रांना म्हणत होतो, "अरे बस करा, बस करा, बस करा." तरी ते थांबत्या कुठं नुसते नाचायचे, नुसते नाचायचे. जसं त्यांच्या अंगातच आलं होतं असं नाचत होते पोरं. मग त्यानंतर डायरेक्ट आग लावून चकऱ्या भुंगायला लागल्या. मग काय त्याच्या थिंगा डायरेक्ट लोकांच्या आणि पोरांच्या अंगावर आल्या. तरी पण आमचा चॉकलेट बॉय थांबतोय कुठं, नुसता नाचतोय, नुसता नाचतोय आणि मला म्हणतो, "काय नाद करतो काय नाद?" मग नाचून झाल्यावर गेलो जत्रा हिंडायला. जत्रा हिंडलो-बिंडलो, चक्कर-बिक्कर मारली आणि गेलो तमाशाकडं. मग तमाशा बघितला डायरेक्ट 3 वाजोस्तर. 3 वाजता घरी निघालो कारण आपल्याला दुसऱ्या दिवशी कॉलेजला पण जायचं होतं.